मला ते सगळं करावं वाटत होतं, म्हणून मी माझ्या दीदीच्या घरी आलो. दीदी म्हणाली, श्याम, जेव्हा आपण पहिल्यांदा ते सगळं केलं तेव्हा किती मजा आली नाही का? मी म्हणालो, हो दीदी, ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण होते. मी म्हणालो, दीदी, आता तुला दाजीबरोबर हे सगळं करायला खूप मजा येत असेल. दीदी म्हणाली, मजा तर आहे, पण त्या दिवशी मी तुझ्याबरोबर जेवढी मजा केली तितकी मजा मी कधीच घेतली नाही. दाजी मला कुठे दिसत नव्हते. मी दीदीला विचारले, दाजी कुठेतरी गेले आहेत का? कुठे दिसत नाहीत. मग दीदी म्हणाली, ते 2 दिवसासाठी मुंबईला गेले आहेत, काही कामानिमित्त. मी म्हणालो, दीदी, मग मी अगदी वेळेवर आलो आहे, कारण तुझ्या आणि माझ्याशिवाय घरात दुसरे कोणीच नाही. दीदी म्हणाली, तू वेळेवर आला नाहीस. मी तुला नाटक करून फोन केला नसता तर मग तू आजही माझ्या घरी आला नसतास. काल मी तुला फोन करत होते, कारण तुझे दाजी बाहेर जात आहेत आणि आपल्याला ते सर्व करण्याची मोठी संधी मिळत आहे, पण तू माझा फोन उचलला नाहीस. मी म्हणालो, दीदी, माझ्या फोनमध्ये गडबड झाली आहे. फोन आला की वाजतच नाही. बरं सोड, आता मी आलोय. खोलीत जाऊन करायचं काय, इथे सोप्यावरच सुरुवात करूया. मग दीदी म्हणाली, नाही, आपण खोलीत जाऊया, तिथेच ठीक असेल. इथं थोडं उघडं आहे. दीदी माझा हात धरून तिच्या रूममध्ये घेऊन गेली. आज मी दीदीबरोबर दुसऱ्यांदा ते सगळं करणार होतो, तेही तिच्या सासरमध्ये. मी पहिल्यांदा दीदीबरोबर माझ्या घरी केलं होतं आणि माझ्या आणि तिच्या वयात फक्त 1 वर्षाचाच फरक होता. तसं दीदी माझ्यापेक्षा खूप मोठी होती. ती बाईच्या बरोबरीची झाली होती. आमचं घर खूप लहान होतं. त्यात फक्त 2 खोल्या होत्या. त्यामुळे एका खोलीत आई बाबा राहत होते आणि दुसऱ्या खोलीत मी आणि दीदी. आणि आमचं नातं थोडं वेगळंच होतं. दीदी मला खूप आवडते. खरं सांगायचं तर माझं मन आतून दीदीबरोबर ते सगळं करायचं होतं, पण मी दीदीला हे सगळे सांगू शकत नव्हतो. मी विचार केला की दीदी माझ्याबरोबर ते सर्व करायला तयार व्हावी, म्हणून मी काय करू. असाच एक दिवस माझ्या मनात एक विचार आला. मला वाटले की कोणत्या तरी बहाण्याने मी दीदीला माझ्या मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवावा ज्यात ते सर्व करतात. मग कदाचित तिलाही माझ्याबरोबर ते सर्व करावे वाटेल. मी बरेच व्हिडिओ डाउनलोड करून ठेवले. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवण करून आम्ही झोपू लागलो. मी म्हणालो, दीदी, थोडा वेळ कॉमेडी व्हिडिओ आपण बघूया, मग आपण झोपू. दीदी म्हणाली, हो ठीक आहे. मी दीदीला मोबाईल दिला आणि म्हणालो, दीदी, जोपर्यंत तुम्ही बघा तोपर्यंत मी बाथरूममध्ये जात आहे. मी मोबाईल दीदीला दिला आणि निघालो. मी बाहेर उभा राहून गुपचूप दीदीकडे पाहू लागलो. दीदी मोबाईलच्या गॅलरीत गेली आणि माझे सगळे व्हिडिओ पाहू लागली. ते सर्व पाहताना तिचा चेहरा खूप वेगळा होत होता. मी खोकललो आणि आत आलो. दीदीने घाबरून मोबाईल बंद केला. ती म्हणाली, श्याम, मी थोडा वेळाने येते. तिने मोबाईल ठेवला आणि ती निघून गेली. मी मोबाईलमध्ये चेक केले. दीदीने तोच व्हिडिओ प्ले करून बंद केला होता. मला वाटले की कदाचित आता काम होईल. मी थोडे नाटक करून झोपलो होतो. थोड्या वेळाने दीदी रूममध्ये आली. ती माझ्या शेजारी झोपली होती. ती फक्त चुरबुळ करत होती. तिला झोप येत नव्हती. मी म्हणालो, काय झालं दीदी? मग ती बोलली की काही नाही, मला झोप लागत नाही. मला समजलं की आता दीदीलाही ते सगळं करावंसं वाटतंय, पण ती मला सांगत नाहीये. मग मी झोपलो. रात्री 2च्या सुमारास मी बाथरूम करायला उठलो. मग मी पाहिलं की दीदी बेडवर नाही आणि माझा मोबाईलही गायब होता. आता मला समजले होते की दीदी माझ्या मोबाईलने काय करत असेल. मी हळूच उठलो आणि दीदीला शोधू लागलो. ती बाहेर गार्डनमध्ये बसून ती आरामात ते सर्व व्हिडिओ क्लिप बघत होती. मग मी शांतपणे आलो आणि झोपलो. सकाळी मी लवकर उठलो आणि दीदी झोपली होती. मी माझ्या बहिणीला हलवून उठवले. ती म्हणाली, श्याम, मला अजून थोडा वेळ झोपू दे. रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ पाहून मला मजाच आली. मी विचारले, दीदी, कोणता व्हिडिओ? ती थक्क झाली आणि म्हणाली, तोच कॉमेडी व्हिडिओ. मी म्हणालो, दीदी, आपण व्हिडिओ बघण्याचे बोललो होतो, पण एकही व्हिडिओ पाहिला नव्हता. ती म्हणाली, तू पटकन विसरतोस. असे बोलून ती उठून बाथरूममध्ये गेली.
मला वाटलं कदाचित दीदी मला सांगायचा प्रयत्न करत असेल, पण मोकळेपणाने ते सांगत नाहीये. मग मी आंघोळ करून तयार होत होतो. मग दीदी म्हणाली, श्याम तू कुठेतरी जात आहेस का? मी म्हणालो, हो दीदी, माझ्या एक मित्राचा वाढदिवस आहे, तिकडेच जात आहे. मी संध्याकाळी परत येईल. मग ताई म्हणाली, तू मला तुझा मोबाईल देऊन जा, काही वेळाने माझी एक मैत्रीण फोन करणार आहे. मी म्हणालो, पण ताई तुझ्या मैत्रिणीकडे माझा नंबर कुठे आहे? मग बहीण म्हणाली, मी काल तुझ्या फोनवरून तिला फोन केला होता आणि तिला सांगितले की तिने मला या फोनवर कॉल करावा. मी मनात विचार करू लागलो की माझ्या फोनमध्ये कोणताही अनोळखी नंबर डायल झालेला नाही. मग मला समजले की दीदीला ते सगळे करणारा व्हिडिओ बघायचा आहे. मला हे समजलं. मी तिला फोन दिला आणि म्हणालो, दीदी हे घे मोबाईल, व्हिडिओ नीट बघ. एवढं बोलून मी तिथून निघून गेलो. दीदीला कळलं असावं की मी कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहे. मला माझ्या मित्राच्या घरून परत यायला सुमारे रात्रीचे 10 वाजले होते. तोपर्यंत सगळे जेवण करून झोपले होते. मी हळूच दरवाजा उघडून माझ्या रूममध्ये आलो. मी पाहिले दीदी जागी झाली होती. मला पाहून दीदीने मोबाईल लपवला. मी म्हणालो, अरे ताई तू अजूनही जागी आहेस? मग ती म्हणाली, हो श्याम, मला झोपच येत नाही म्हणून मी मोबाईलमध्ये वेळ घालवत आहे. दीदी मोबाईलमध्ये काय बघते हे मला सर्व काही कळलं होतं, पण मी काही बोललो नाही आणि मी झोपू लागलो. मग दीदी म्हणाली, तर श्याम मी तुला थोडं काही बोलू का? मी म्हणालो, हो काय झालं? मग दीदी म्हणाली, मी तुझा मोबाईल का घेते तुला माहीत आहे का? मला सगळं माहीत होतं, पण मी ताईसमोर नाटक करत होतो. मी म्हणालो की मला माहीत नाही, तू का घेतेस? मग ती म्हणाली की जो व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये आहे मला बघायला खूप मजा येते. मी दीदीकडे वळलो. ती म्हणाली, आपण दोघेही आपापसात हे सगळं करू शकत नाही का? मी म्हणालो, का नाही करू शकत? खरं सांगायचं तर मलाही खूप दिवस झाले तुझ्याबरोबर हे सगळं करावंसं वाटतंय, पण मी तुला सांगायला घाबरत होतो की तू कदाचित आईबाबांना सांगशील. ताई म्हणाली की आपले पहिलीच वेळ होणार आहे, पण तू मला सांग, तू हे आधी कधी केलं आहेस का? मी म्हणालो, मी खरं बोलतोय ताई, मी हे आधी कधीच केलं नाही. बहीण आता म्हणाली, मला आत्ताच करावंसं वाटतंय, पण मला एका गोष्टीची भीती वाटते. मी विचारलं बहिणीला, कशाची भीती वाटते? ती म्हणाली की आपल्या रूमला लागून आईबाबांची रूम आहे, आपल्या आवाजातून त्यांना काही कळू नये. म्हणून मी म्हणालो, मग आपण एक काम करू, उद्या जेव्हा मम्मी पप्पा शेतात जातील तेव्हा आपल्याला ते सगळं करण्याची चांगली संधी मिळेल. दीदी म्हणाली, हो ठीक आहे. शेतात गेल्यावर मम्मी पप्पा संध्याकाळीच घरी परत येतात. मग दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पा शेतात कामाला गेले होते. त्यानंतर मी दीदीबरोबर ते सगळं करायचं ठरवलं होतं. दीदी म्हणाली, अरे थोडा धीर धर, इथे बाहेरच करशील का? मग मी आणि दीदी रूममध्ये गेलो आणि आम्ही ते सगळं खूप चांगलं केलं. साधारण अर्ध्या तासानंतर आम्ही दोघेही बाहेर आलो. दीदी म्हणाली, यार श्याम तू सगळं करण्यात खूप फास्ट आहेस. मी म्हणालो, तुला कसं वाटलं दीदी? मग ती म्हणाली, असं वाटत होतं की मी हवेत उडत आहे. त्यानंतर काही दिवस निघून गेले. संध्याकाळी आम्ही सगळे बसून जेवण करत होतो. मग पप्पा म्हणाले, मी बारकीचं लग्न माझ्या नातेवाईकाकडे ठरवलं आहे. मुलगा सुशिक्षित आहे. मम्मी म्हणाली, अहो मी पण त्याला ओळखते, हीच तो आहे ना जी मागच्या महिन्यात काही कामानिमित्त आपल्या घरी आला होता. पप्पा म्हणाले, हो तीच आहे, मुलगा चांगला आहे. मग पप्पांनी लग्नाची तारीख कन्फर्म करून दीदीचं लग्न लावून दिलं. मग दीदी तिच्या सासरी गेली. दीदी गेल्यानंतर मी एकटाच होतो. कसा तरी एक आठवडा निघून गेला. मला वाटले की मी दीदीला फोन करेन. मी फोन केला. दीदीने फोन उचलला. मी म्हणालो, मग दीदी तू काय करत आहेस? दीदी म्हणाली, काही नाही, स्वयंपाक करत आहे. आणि तू सांग, तू काय करत आहेस? असंच काही नाही, फक्त तुझी आठवण येत होती म्हणून वाटले की मी थोडं तुला बोलावे. थोडा वेळ बोलल्यानंतर मी फोन ठेवला. मित्रांनो, या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. एखाद्याच्या आयुष्याशी जुळत असेल तर याचा कोणत्याही जीवनाशी, धर्माशी, समाजाशी काहीही संबंध नाही.
तो एखाद्याच्या आयुष्याशी निगडीत असेल तर तो योगायोग समजला जाईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद आणि पाहत रहा R1 मराठी कथा.